नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज आहे मकर संक्रांत. तर सकाळी सकाळीच अहोंसाठी इकडे मी पोहे बनवलेत नाश्त्याला आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज एकादश आहे, त्यामुळे कोणी म्हणतं आहे की आज पुरणपोळी करायची नाही किंवा देवाला नैवेद्य चालत नाही. तर कोणी सांगतं आहे की आज षष्ठीला एकादशी आहे, त्यामुळे तिळाच्या पोळीचा नैवेद्य चालतो. तर त्याच्यामुळं मी इकडं आज तिळाच्या पोळ्या बनवते. तर इकडं मी वरण भात बनवलं आहे, वरणाचा कुकर लावला आहे, बटाट्याची भाजी बनवली आहे आणि कणिक वगैरे मळून झाली आहे. तर असा साधा स्वयंपाक बनवते मी. तर आता त्याच्यानंतर इकडं मी तिळाच्या पोळ्या बनवते. तर थोड्या तिळाच्या पोळ्या आणि थोड्या चपात्या तर असं बनवून घेणार आहे. तर आज 3च्या नंतर ओवसायला जायचं आहे, त्याच्यामुळं जरा निवांत चालला आहे स्वयंपाक. तो स्वयंपाक झाल्यानंतर मी तिळाच्या पोळीचा नैवेद्य देवाला दाखवला आणि त्याच्यानंतर इकडं मी आहोंना जेवायला वाढले, आहोंना आणि सासूबाईला. तर त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. तर ही आहे माझ्या ओटी भरण्याची साडी. तर ही साडी मी घालणार आहे आणि ब्लाऊज मला त्याच्यावरचा बसत नाही, त्याच्यामुळे हा मी रेडीमेड ब्लाऊज घातला आहे. तर माझं आवरून झाल्यानंतर आता आम्ही राम मंदिरात निघालो ओवसायला. तर घाई गडबडीमध्ये माझा पदर जरा जास्तच निघाला होता. तर आमच्याबरोबर आता हे लुपी पण निघाला आहे आमच्या पाठीमागं. तर रुद्रांश माझ्याबरोबर आहे. तर इथून पुढं ना रुद्रांश शूटिंग करतोय आणि बघूया आता तिथे गेल्यानंतर किती शूटिंग तो व्यवस्थित करतो. तर आज 3च्या नंतर ओवसायचं आहे, पण आता मंदिरामध्ये एवढी गर्दी झालेली आहे, कारण सगळे निवांत आवरून येतात ना, त्याच्यामुळं खूप गर्दी झाली आहे मंदिरामध्ये. तरी आम्ही बरोबर 3 वाजता निघालो आहे. तर आमच्या इथे ना रामाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर गणपतीचे 2 मंदिर आहेत, दत्ताचं मंदिर आहे आणि लक्ष्मी आईचं मंदिर आहे. तर आम्ही सर्वात आधी ना रामाच्या मंदिरामध्ये जातो आणि तिथे रामाला ओवाळतो आणि तिथे मंदिरामध्येच आम्ही विडे पण घेतो आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या मंदिरामध्ये जातो. तर आत्ता ना मंदिरामध्ये खूप गर्दी जास्त झाली आहे. आणि आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी आहे. तर नंतर ना आम्ही जेव्हा दुसऱ्या दत्त मंदिरातून माघारी येत होतो ना, तेव्हा तर इथं ना एवढी गर्दी झाली होती ना, खूप मोठी रांग लागली होती दर्शनासाठी. तर आता रांग थोडीच होती, त्याच्यामुळे रामाला ओवाळलं, दर्शन घेतलं आणि त्यानंतर इकडं तुळशीला ओवाळलं, तुळशीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता इकडं एकमेकींना बायकांना ओवाळलं. तर आमच्याकडे ओवाळताना असं म्हणतात की रामाचा वंसा, सीतेचा वंसा, जन्मोजन्मी वंसा. तर आम्ही ओवाळल्यानंतर लगेचच इथं विडे पण घेतले. तर विड्याचं जे साहित्य असतं ते सगळं मी घरूनच पॅक करून आणलं होतं. 5-5 असं पॅकिंग करून आणले होते, त्याच्यामुळं लगेचच 5-5 पानं मांडली आणि त्याच्यावरती ते एक पॅकेट ठेवलं आणि लगेचच विडे पण घेतले. आणि विडे पदरात देताना असं बोलतात की सीतेचा वसा, रामाचा वसा, आला नगरात घ्या पदरात, घेती राणी कुणाची.
आणि त्याच्यानंतर जी घेते तिने आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर विचारायचं की देती राणी कुणाची. जर ती जे देणारी असते तिने पण लगेचच नाव घ्यायचं. तर असं असतं आमच्याकडं. तर प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते. तर इकडे आम्ही विडे घेतले. तर विडे घेतल्यानंतर तर रामाचं दर्शन घेतलं, तुळशीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी निघालो. तर आमच्या रुद्रांशनीनं आज मला खूप त्रास दिला. सारखं मला पाणी प्यायचंय, मला भूक लागली असं चालू होतं त्याचं. आणि तिळगुळ तर सारखं तिळगुळ खात होता तो. आणि इकडं तो रडत होता म्हणून मी त्याचं शूटिंग घ्यायला लागली. मग मी शूटिंग घेते म्हणून त्यांनी हसायला लागला. तर त्याच्यानंतर इकडं आम्ही आलो आहे दत्ताच्या मंदिरामध्ये. तर हे आहे दत्ताचं मंदिर. तर इथं जास्त गर्दी नव्हती. इथं मग दत्ताचं दर्शन घेतलं आणि ओवसलं. त्याच्यानंतर आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेलो. तर तिथे गेल्यानंतर रुद्रांशने शूटिंग काही काढलं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट तिथून आमच्या कॉलनीमध्ये जे गणपतीचं मंदिर आहे तिथे आलो. तर तिकडे गणपती बाप्पा आणि देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघाले घरी.